पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये नौदलाच्या 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडी ताफ्यामध्ये सामील झाली। एकाच वेळी 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडी ताफ्यामध्ये सामील करण्याची इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे। आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि युद्धनौका त्यासोबतच आयएनएस वाक्षीर ही पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यामध्ये सहभागी झालेली आहे। पाहुयात याचा आढावा घेणारा एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट। भारतीय नौदलानं 15 जानेवारीचा मुहूर्त साधून पहिल्यांदाच एकावेळी आयएनएस नीलगिरी फ्रिगेट, आयएनएस सुरत युद्धनौका आणि आयएनएस वाक्षीर पाणबुडीचं कमिशनिंग केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एका भव्य सोहळ्यात या युद्धनौकांचं आणि पाणबुडीचं कमिशनिंग झालं। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेल्या युद्धनौका आणि पाणबुडीमुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणखी वाढणार आहे। भारतीय नौदलातली आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक असलेली फ्रिगेट जी 17A वर्गाची पहिली फ्रिगेट आहे, जी आयएनएस नीलगिरी भारतीय नौदलात दाखल झालेली आहे। तिचं कमिशनिंग झालेलं आहे। 2019 साली ही लॉन्च झाली। माझगाव डॉक त्यासोबतच गार्डन रीच शिप बिल्डर्स यांच्याकडनं या आयएनएस नीलगिरीची निर्मिती करण्यात आलेली आहे। हिची स्पीड, हिच्यावरचे वेपन्स, त्यासोबतच हिची रडार क्षमता आणि टार्गेट पिकअप करण्याची क्षमता ही इतरांपेक्षा जास्त आहे। यातल्या आयएनएस नीलगिरी फ्रिगेटची वैशिष्ट्य काय आहेत ती आपण पाहूया। यावर समुद्रावर मारा करणारी 8 ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहेत। आकाशातील लक्ष्यावर मारा करणारी 32 बराक क्षेपणास्त्र, पाण्यातून मारा करणारी पाणबुडी विरोधी रॉकेट लॉन्चर आणि 5500 नॉटिकल प्रवास करण्याची क्षमता, प्रति तास 28 नॉटिकल वेग असं नीलगिरी फ्रिगेटचं सामर्थ्य आहे। इन्फ्रारेड सप्रेशन सिस्टम लागलंय, जे आपलं इंजिनचं एक्झॉस्ट असतं त्याचं टेम्परेचर कसं कमी करायचं ही टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे। त्याच्याने आपल्या जहाजाचं स्टेल्थ हे वाढलं जातं आणि कोणालाही आपल्याला डिटेक्ट करणं मुश्किल होऊन जातं। आपण आता ज्या गनच्या बाजूला उभं आहोत ही एक अपग्रेडेड SRGM गन आहे। ही भारतीय नौसेनात पहिल्यांदा लागलेली ही गन आहे। ह्याची रेंज आणि पिकअप करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती अत्याधुनिक आहे। सलग जायचं गेलं आपण डिझेल इंजिनवर तब्बल 5500 नॉटिकल माइल्स पण जाऊ शकतो। स्टेल्थ फीचर वाढवण्यासाठी बाकी सर्व शिपमध्ये हे सगळे जे मोरिंग डेकचे जेवढे इक्विपमेंट आहेत हे वर फॉक्सलवर असते, पण आपल्या शिपमध्ये हे एन्क्लोज ब्रिजमध्ये ठेवलं गेलं आहे। ह्याच्यामुळं रडार सिग्नेचर सिग्निफिकंटली कमी होतात जहाजाचे। इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम आहे फॉर इंजिनिअरिंग मशिनरी। एका केंद्रीय जाग्यावरून आम्ही सगळे जेवढी मशिनरीज आहेत इंजिनिअरिंगचे तिथून कंट्रोल करू शकतोय। तर आयएनएस सुरत युद्धनौकेची वैशिष्ट्य काय तीही आपण पाहूया। याची लांबी 164 मीटर, रुंदी 18 मीटर आणि वजन आहे 7600 टन। या युद्धनौकेवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलाय। शत्रूंवर तिन्ही बाजूंनी मारा करण्यासाठी ब्रह्मोस मिसाईल आहेत, बराक मिसाईल, पाणबुड्या विरोधी रॉकेट लॉन्चर आणि स्पेशल भारतीय बनावटीच्या गन्स या ठिकाणी तैनात आहेत। 15B प्रोजेक्टची आयएनएस विशाखापट्टणम मोर्मुगाव इम्फाळ नंतरची 4थी युद्धनौका आणि शेवटची युद्धनौका आयएनएस सुरत हिचं कमिशनिंग आज भारतीय नौदलामध्ये झालेलं आहे। भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही दाखल झालेली आहे। गुजरात राज्याच्या एका शहराचं पहिल्यांदाच एका युद्धनौकेला नाव देण्यात आलेलं आहे आणि ही आयएनएस सुरत जर युद्धनौका आपण बघितली तर हिने एक रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे। ते म्हणजे तिच्या अगदी निर्मितीपासून लॉन्चिंगपासून
ते तिच्या कमिशनिंगपर्यंतचा कार्यकाळ, लॉन्चिंगपासून म्हणजे जलावतरण झाल्यापासनं ते कमिशनिंगपर्यंत फक्त 31 महिन्याचा वेळ हिला लागलेला आहे. आणि या सगळ्या 31 महिन्यामध्ये हिचं सगळ्या चाचण्या ज्या आहेत समुद्रातल्या त्या पूर्ण करून ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होतीये. इस शिप में 12 अग्निवीर और 6 महिला अधिकारियों के लिए एक प्रॉपर हैबिटेबल जो है अकोमोडेशन उसको बनाया गया है. इस तरह की जो हमारी रिक्वायरमेंट्स हैं उनको केटर किया जा रहा है और आगे चलकर जो भी महिलाएं इस जहाज़ पर काम करने आएंगी उनको काफ़ी सुविधा इसकी वजह से होगी. अलग अलग रोल रहते हैं सभी के. हाँ जी, नेवी एक ऐसी फ़ौज है जिसमें सबके रोल बहुत अलग से डिफाइन है. महिलाओं के ऐसे अलग रोल नहीं है. ये इसलिए रोल्स ऐसे नहीं एलोकेट होते हैं कि ये महिला है या फिर मेल है, ऐसा नहीं है. वो अपने प्रोफेशनल कैपेबिलिटीज़ में होते हैं. आजकल सारे ब्रांचेस में इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल, मेडिकल, लॉजिस्टिक्स ऐसे सारे ब्रांचेस में अभी महिला सेलर्स और अधिकारियों को भी ले रहे हैं. पहले भी महिला अधिकारियाँ काम करते थे बट अभी सेलर्स भी आने लगे हैं. तो जब हम देखते हैं कि हमारे साथ साथ और लोग हैं तो हम और कंफर्टेबल फील करते हैं और मुझे ऐसा लगता है कि उनको भी और अच्छा लगता होगा. और ये देख के बाकी भारत के जितने भी महिलाएं हैं उनको भी आर्म फोर्सेस ज्वाइन करने के लिए उनको भी इंस्पिरेशन मिलती होगी. या 2 युद्धनौकांसह INS वाक्षीर पाणबुडी ही नौदलात सामील झाली आहे. जिची ओळख सायलेंट किलर आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने हिची निर्मिती केलेली आहे. प्रोजेक्ट 75ची स्कॉर्पियन क्लासची 6वी आणि शेवटची पाणबुडी INS वाक्षीर हिचं कमिशनिंग झालेलं आहे आणि भारतीय नौदलाच्या ताफ्यात ती दाखल झालेली आहे. साधारणपणे हिची लांबी जर बघितली तर 67.5 मीटर लांबी, तर उंची ही 12.3 मीटर आहे आणि खोलवर समुद्रात राहून ती आपल्या टार्गेटवर मारा करते. त्यासाठी टॉर्पिडो ट्यूब्स आहेत, मिसाईल्स डागण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. शिवाय 45 ते 50 दिवस ही समुद्रात प्रवास करू शकते. ही सबमरीन पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. सायलेंट किलर यासाठी म्हणतात कारण का सबमरीनची सगळ्यात मोठी खासियत असते की स्टेल्थ फीचर. स्टेल्थ म्हणजे सबमरीन पाण्याखाली जाऊन शांतपणे बसून आपल्या एनिमी किंवा ज्या एनिमी शिप्स आहेत त्यांना हंट करू शकते. ॲडव्हान्स्ड अकॉस्टिक सायलेन्सिंग टेक्निक्स या सबमरीनमध्ये यूज झालेले आहेत. त्यानंतर रिड्यूस रेडिएटेड नॉईज ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. त्यानंतर सबमरीनचं जे हल आहे, हल म्हणजे जी सबमरीनचं मेन बॉडी आहे ती हायड्रोडायनेमिकली अशी निर्माण केलेली आहे की ती मिनिमम साऊंड वेव्स प्रोड्यूस करेल, जेणेकरून एनिमीला डिटेक्ट करणं फार डिफिकल्ट असेल. वी डेअर म्हणत INS सुरत, स्टेल्थ, स्ट्रेंथ, करेज म्हणत INS निलगिरी आणि वीरता, वर्चस्व, विजयिता म्हणत INS वाक्षीर या प्रचंड 3 मोठ्या ताकद आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानं भारतीय नौदलाचं बळ आणि सामर्थ्य कैक पटीनं वाढलेलं आहे. कमिशनिंगचा हा दिवस भारतीय नौदलाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, कारण एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावरची ताकद ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होतीये. त्यामुळे जागतिक स्तरावर सुद्धा भारतीय नौदलाची मान अभिमानानं उंचावणार आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.